सो आजच्या या सेशन मध्ये आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे ओव्हरव्ह्यू ऑफ सेल सायकल. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा सेल सायकल जी होते तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये वेगळ्या प्रकारे होते, युकॅरियोटिक सेल मध्ये वेगळ्या प्रकारे होते. का? कारण युकॅरियोटिक सेल मध्ये सगळे सेल ऑर्गेनल आहेत आणि ते सेल ऑर्गेनल जर डिवाइड करायचे असेल तर आपल्याला वेगळ्या प्रकारे सेल डिवाइड करावे लागेल. आणि दुसरी म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलचा जो जीनोम आहे तर तो सर्क्युलर, त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी आहे. आणि म्हणून जर आपण दोन्ही पण ऑब्झर्व जर केलं डिटेलमध्ये तर ड्युरेशन ऑफ टाइम फॉर सेल डिव्हिजन, मग हे जर आपण डिस्कस केलं तर काय होतंय तर प्रोकॅरियोटिक सेल साठी टाइम कमी लागतो. जर आपण ई कोलाई सारखी जर प्रोकॅरियोटिक सेल जर घेतली तर फक्त 20 मिनिट मध्ये सेल पूर्णपणे डिवाइड होतो. ओके, पण तेच जर आपण युकॅरियोटिक सेल मध्ये जर बघितलं, फॉर एक्झाम्पल ह्युमनची सेल जर बघितली तर पूर्ण सेल डिव्हिजन होण्यासाठी किती वेळ लागतो? 24 आवर लागतात. ओके, मग जर आपण सेल सायकल जर बघितली आपण, फॉर एक्झाम्पल दिस इज द सेल, तर या सेल सायकल मध्ये मॅक्झिमम पिरियड जो आहे तर तो कशासाठी लागतो? प्रिपरेशन साठी लागतो. ओके, मॅक्झिमम टाइम जो आहे, मॅक्झिमम ड्युरेशन जे आहे तर ते प्रिपरेशन साठी लागतं. आणि जे मॅक्झिमम ड्युरेशन मध्ये फक्त प्रिपरेशन होतं तर त्या फेजला म्हटलं जातं दॅट इज द इंटरफेज. ओके, त्याला म्हटलं जातं इंटरफेज. आता या इंटरफेज मध्ये सुद्धा जर सेल सपोज या इंटरफेज मध्ये सुद्धा एंट्री नाही केली, म्हणजे अशी एखादी सेल आहे जी डिवाइड करायचं त्याच्या काही मनात नाहीये, ओके, ती काय डिवाइड करणार नाहीये, फक्त काम करते. ओके, मग त्या सेलला कन्सिडर केलं जातं इन द G0 फेज. G0 फेजलाच क्वेश्चन फेज पण म्हटलं जातं किंवा अरेस्टिंग फेज पण म्हटलं जातं. आता G0 फेज मध्ये सेल जेव्हा असते तर तेव्हा ती मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह असते. आता मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय किंवा मेटाबॉलिझम म्हणजे काय? तर मेटाबॉलिझम म्हणजे कॅटाबॉलिझम प्लस अनाबॉलिझम. म्हणजे बॉन्ड, कॅटाबॉलिझम मीन्स ब्रेकडाउन ऑफ बॉन्ड फॉर्मिंग एनर्जी, अँड अनाबॉलिझम मीन्स मेकिंग बॉन्ड बट इट रिक्वायर्ड एनर्जी. बॉन्ड बनवण्यासाठी एनर्जी लागते, बॉन्ड ब्रेक केल्यानंतर एनर्जी मिळते. आणि जिथे या दोनही प्रोसेस होतात त्याला एकत्रितपणे म्हटलं जातं मेटाबॉलिझम. हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक बेसिक कॅरेक्टर आहे. ओके, आणि G0 फेज मध्ये सेल जी असते तर ती मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह असते, म्हणजे तिच्यामध्ये कॅटाबॉलिझम अनाबॉलिझम चालू असतं. फक्त ती सेल प्रोलिफरेट करत नाही. प्रोलिफरेशन मीन्स डिव्हिजन. ओके, ती सेल फक्त प्रोलिफरेट करत नाही. मग काय करते तर ती तिचं काम, तिचं जे नॉर्मल फंक्शन आहे तर ते चालू असतं. जसं की फॉर एक्झाम्पल कार्डियक सेल. कार्डियक सेल मध्ये काय होतं तर सेल जेव्हापासून फॉर्म झाली तो पासून तर डेथ होईपर्यंत ती फक्त काम करत असते, डिवाइड करत नाही, कारण तिला कंटिन्युअसली वर्क करणं गरजेचं असतं. चालेल का जर हार्ट सेल म्हटलं, कार्डियक सेल जर म्हटली की नाही आता मला फक्त डिवाइड करायचंय, मी आता काम करून थकले, चालेल का? हा, सेल थकले तर आपण पण थकू. इज इट राईट? सो जनरली G0 फेज मध्ये अशा काही सेल असतात ज्या डिवाइड करत नाही, फक्त काय करतात, त्यांचं काम करत असतात, नॉर्मल फंक्शन चालू असतं. मग जेव्हा सेलला डिवाइड करायचं तेव्हा ती सेल एंट्री करते G1 फेज मध्ये. G1 दॅट मीन्स द गॅप फेज फर्स्ट किंवा ग्रोथ फेज फर्स्ट. आता गॅप फेज फर्स्ट का म्हटलं? कारण दोन सेल्युलर डिव्हिजन मध्ये, म्हणजे मायटोसिस असो किंवा मियोसिस असो, तर त्यांच्यामध्ये हा गॅप आहे ना, म्हणून याला म्हटलं तर गॅप फेज. किंवा यंग फेज आणि रेप्लिकेशन फेज किंवा सिंथेसिस फेज याच्यामध्ये गॅप आहे ना, सो म्हणून त्याला म्हटलं तर गॅप फेज. आता ग्रोथ फेज का म्हटलं? कारण सगळ्यात पहिल्यांदा इथे रिक्वायरमेंट असते ग्रोथ फॅक्टरची. जेव्हा ग्रोथ फॅक्टरला आतमध्ये एंट्री दिली जाते, का तर आपल्याला ग्रोथ करायची आहे सेलची, कारण पुढे करायचंय आपल्याला एस फेज मध्ये रेप्लिकेशन. मग हे रेप्लिकेशन करण्यासाठी रिक्वायरमेंट पाहिजे असेल ना, डीएनए जर डबल करायचं असेल तर मग सगळे ग्रोथ फॅक्टर आतमध्ये घेतले जातात. मग ग्रोथ फॅक्टर आतमध्ये घेतले म्हणजे ग्रोथ इनिबिटर बाहेर टाकले पाहिजे, मग बाहेर टाकले जातात ग्रोथ इनिबिटर. आणि अजून काय केलं जातं तर G1 फेज मध्ये जेवढे काही रेप्लिकेशनची रिक्वायरमेंट आहे ती सगळी फुलफिल केली जाते. सो रिक्वायरमेंट ऑफ डीएनए रेप्लिकेशन. हे सगळं चेक केलं जातं. पण आता सगळं आलंय किंवा नाही हे चेक करणारा कोणीतरी पाहिजे. मग इथे एक चेक पॉइंट असतं. सो चेक पॉइंट 1 किंवा त्याला म्हटलं तर कुठला चेक पॉइंट? G1 इथे एस फेज असेल, सो
G1S चेक पॉइंट. ओके, G1S चेक पॉइंट किंवा याला आणखीन एक नाव आहे सायक्लिन CDK चेक पॉइंट. ओके, सो सेल काय झाली आता एस फेज मध्ये आली. हे सगळं असेल तर, जर हे नसेल तर सेल कुठे जाईल? G0 मध्ये जाईल. सेल G1 मध्येच नाही राहणार, सेल कुठे जाईल? G0 मध्ये जाईल. परत तिला एंट्री दिली जाईल, मग बघितलं जाईल की त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का. जर ॲबनॉर्मॅलिटी नसेल तर परत सेलला कुठे पाठवलं जाईल? G1 मध्ये पाठवलं जाईल. बट कुठेही एक्झिट जर असेल, सेल सायकल मध्ये एक्झिट असेल तर ती कुठे असते? ती सेल कुठे जाते? G0 मध्ये जाते. ओके, त्याच्यानंतर सेकंड फेज आहे एस फेज. एस फेज मीन्स सिंथेसिस फेज. काय केलं जातं इथे? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रॅप्लिकेशन केलं जातं. डीएनएचं रॅप्लिकेशन केलं जातं. डीएनए रॅप्लिकेशन. आणि डीएनए रॅप्लिकेशन पूर्ण सेलमध्ये फक्त या एकाच फेज मध्ये होतं. याच्यावरती खूप वेळेस नीटला क्वेश्चन आलेला आहे की डीएनएचं रॅप्लिकेशन कुठे होतं. तर डीएनएचं रॅप्लिकेशन होतं एस फेज मध्ये. मग त्यातमध्ये मायटॉसिस हो किंवा मिओसिस हो, डीएनएचं रॅप्लिकेशन फक्त कुठे होईल? एस फेज मध्येच होईल, दुसरीकडे होणार नाही. ओके, मग डीएनएचं रॅप्लिकेशन झालंय, पण ते करेक्ट झालंय की रॉंग झालंय हे कळायला कोणीतरी पाहिजे. मग इथे चेक करणार आहे. इथे परत एक चेक पॉइंट आहे, त्याला म्हटलं जातं डीएनए डॅमेज चेक पॉइंट. डीएनए डॅमेज चेक पॉइंट. आता त्याच्या नावातच आहे डीएनए डॅमेज, म्हणजे हे काय चेक करेल? डीएनए डॅमेज आहे की करेक्ट आहे, तर हे चेक करेल. जर डीएनए डॅमेज असेल तर सेल कुठे जाईल? G0 मध्ये. परत एस फेज मध्ये नाही जाणार, कुठे जाईल? G0 मध्ये. पण इन केस जर डीएनए क्लिअर असेल, डीएनए करेक्ट फोल्डेड असेल किंवा डीएनए करेक्ट रेप्लिकेट झालेला असेल तर सेलला कुठे एंट्री मिळेल? नेक्स्ट फेज मध्ये, दॅट इज द G2 फेज, गॅप सेकंड फेज किंवा ग्रोथ सेकंड फेज. मग इथे काय केलं जाईल? तर इथे एमपीएफ बनवला जाईल. एमपीएफ दॅट इज द मायटोजन प्रमोटिंग फॅक्टर किंवा त्याला मिओसिस प्रमोटिंग फॅक्टर किंवा मायटोसिस प्रमोटिंग फॅक्टर पण म्हणू शकता. मग हे एमपीएफ ऍक्च्युअल आहे का नाही जेवढा पाहिजे तेवढा हे चेक करणारा परत इथे एक चेक पॉइंट असतो, नोन ॲज अ एमपीएफ चेक पॉइंट. ओके, याला काय म्हटलं जातं? एमपीएफ चेक पॉइंट. आता एमपीएफ ची रिक्वायरमेंट जेवढी आहे तेवढा, म्हणजे त्याला आपण म्हणतो ऑप्टिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ एमपीएफ. मग हे ऑप्टिमम कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याच्यापेक्षा जास्तही नको आणि त्याच्यापेक्षा कमी नको. जास्त असला तरी पण प्रॉब्लेम होतो, कमी असला तरी पण प्रॉब्लेम होतो. मग त्या कॉन्सन्ट्रेशनला म्हणायचं ऑप्टिमम कॉन्सन्ट्रेशन. मग जर ऑप्टिमम कॉन्सन्ट्रेशन जर असेल तर सेलला एंट्री दिली जाते एम फेज मध्ये. पुढची जी फेज आहे तर तिला कन्सिडर केलं जातं एम फेज. आणि ही एम फेज ही सायटॉलॉजिकली ऍक्टिव्ह फेज असते. इकडे आहे मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह, इकडे आहे सायटॉलॉजिकली ऍक्टिव्ह. सायटॉलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ सेल. मग इथे सेल डिव्हिजन होणार आहे ना. ऍक्च्युअली जर आपण मायक्रोस्कोपच्या अंडर जर ही सेल ऑब्झर्व करत असू तर आपल्याला इंटरफेज मध्ये काही चेंजेस दिसत नाही सेलमध्ये. पण जेव्हा आपण एम फेज मध्ये जातो तेव्हा आपल्याला ऍक्च्युअली जे क्रोमोझोम आहे तर त्याचे चेंजेस दिसतात. ओके, मग म्हणून आपण त्याला म्हणतो सायटॉलॉजिकली ऍक्टिव्ह फेज. मग सायटॉलॉजिकल ऍक्टिव्ह फेज जी असते एम फेज. आता एम फेज का दिलं नाव? ए फेज, बी फेज, सी फेज असं का नाही दिलं? तर एम फेज मीन्स मायटॉसिस और मिओसिस, दोन्ही पच्ची पण स्टार्टिंग एम ने होतं ना, म्हणून याला म्हटलं होतं एम फेज. आता या जर एम फेज मध्ये सपोज ही सोमॅटिक सेल आहे, आता ही मायटॉसिस आणि मिओसिस मध्ये हे सगळं सेम असेल, याच्यामध्ये काही चेंजेस नाहीये. चेंजेस कुठे आहे? या एम फेज मध्ये. ओके, जर सपोज ही सोमॅटिक सेल असेल, सोमॅटिक सेल म्हणजे कुठली सेल? बॉडी सेल. ओके, जिच्यामध्ये डिप्लॉइड म्हणजे प्लॉडी लेवल 2 आहे, म्हणजे 2 सेट ऑफ क्रोमोझोम आहे. ओके, क्रोमोझोमचे सेट किती आहे? 2. मग जेव्हा अशी सोमॅटिक सेल असेल आणि तिथे इक्वेशनल डिव्हिजन करायचं असेल, म्हणजे सोमॅटिक सेल पासून सोमॅटिक सेलच बनवायची किंवा डिप्लॉइड सेल पासून डिप्लॉइड सेलच बनवायची, हॅप्लॉइड सेल पासून हॅप्लॉइड सेलच बनवायची. मग जेव्हा प्लॉइडी लेवल सेम ठेवायची असेल, इक्वेशनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन करायचं असेल तर तेव्हा होतं मायटॉसिस. आणि मायटॉसिस जे होतं तर ते 4 फेजेस मध्ये होतं. आपण ऑलरेडी डिस्कस केलाय मायटॉसिस. फर्स्ट वन इज द प्रोफेज, सेकंड वन इज द मेटाफेज, थर्ड वन इज द एनाफेज, लास्ट वन इज द टिलोफेज. आणि त्याच्यानंतर काय होईल? सायटोकायनेसिस.
सायटोकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. व्हेरी नाईस. मग आता काय होतं बघा, प्रोफेज, मेटाफेज. आता मेटाफेज मध्ये इक्वेटोरियल पोझिशन वरती जेव्हा क्रोमोझोम येतात तर तेव्हा त्यांना सेपरेट करायचं असतं आणि सेपरेट करण्यासाठी त्याला दोनही साईडला स्पिंडल फायबर अटॅच होत असतं. मग हे स्पिंडल फायबर व्यवस्थित अटॅच झाले किंवा नाही हे चेक करणारा मेटाफेज आणि अनाफेज यांच्या दोघांच्या मध्ये परत एक चेक पॉइंट असतो, त्याला म्हटलं जातं स्पिंडल फायबर असेंब्ली चेक पॉइंट. ओके, स्पिंडल फायबर असेंब्ली चेक पॉइंट. मग हा चेक पॉइंट काय चेक करतो की क्रोमोझोमच्या दोनही साईडला स्पिंडल फायबर व्यवस्थित अटॅच झाले किंवा नाही. काय होईल बरं जर दोन्ही साईड ऐवजी एका साईडला जर क्रोमोझोम स्पिंडल फायबर क्रोमोझोमला अटॅच झाले तर यस, एका सेलमध्ये जास्त क्रोमोझोम जातील, एका सेलमध्ये कमी क्रोमोझोम जातील. त्याला म्हणायचं नॉन डिसजंक्शन. क्रोमोझोमचं काय म्हणायचं? नॉन डिसजंक्शन. मग हे जर नॉन डिसजंक्शन जर झालं इट लीड टू द पॉलीप्लॉइडी. एका सेलमध्ये पॉलीप्लॉइडी कंडिशन येते आणि एका सेलमध्ये जो काही जीनोम आहे तर तो कमी होतो. ओके, प्लॉइडी लेवल इन्क्रीज होत. मग जर प्लॉइडी लेवल इन्क्रीज झाली तर काय होईल? ॲबनॉर्मल कंडिशन येईल. फॉर एक्झाम्पल एखादं केमिकल, फॉर एक्झाम्पल एखादं सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे, अल्कोलाइड आहे फॉर एक्झाम्पल, आणि ते प्लांट मध्ये सपोज 2 mg पर डे बनत आहे, पण तेच जर डिप्लॉइडी ऐवजी टेट्राप्लॉइडी झालं तर 2 mg ऐवजी किती बनेल? 4 mg बनेल, कारण क्रोमोझोमचा नंबर डबल झालाय ना. मग ज्याच्या जेवढं सिक्रेशन व्हायला पाहिजे त्याच्या डबल होईल. मग जर सिक्रेशन जेवढं पाहिजे तेवढं जर नॉर्मल असेल आणि त्याच्यापेक्षा जर जास्त वाढलं तर अबनॉर्मलिटी असेल तर त्या प्लांट कसं होईल? अबनॉर्मल होईल ना. मग असं होऊ नये म्हणून जनरली आपण काय इथे काय चेक पॉइंट आहे ज्याला म्हटलं आता स्पिंडल फायबर असेंब्ली चेक पॉइंट. दिस इज द सेल सायकल. ओके, याला काय म्हटलं आपण? सेल सायकल म्हटलं. आता यामध्ये हे मियोसिस असो किंवा मायटोसिस असो इंटरफेस सेम असतं. आता फॉर एक्झाम्पल जर आपण ह्युमनची सेल जर पकडली जिच्यासाठी 24 आवर लागतात सेल डेव्हलप करण्यासाठी, तर 23 आवर्स हे फक्त आणि फक्त इंटरफेस साठी लागतात किंवा त्यालाच म्हटलं आता प्रिपरेटरी फेज साठी लागतात. आणि ऍक्च्युअली सेल डिव्हिजन जे एम फेज मध्ये होतं तर ते फक्त 1 आवर्स मध्ये होतं. मग हे जे आहे सेल सायकल हीच आपल्याला म्हणजे सेल सायकलचं कुठलं पण मियोसिस असो किंवा मायटोसिस असो सेल डिव्हिजन मध्ये, तर ही तीनही फेज ज्या आहेत तर त्या सेम असणार आहे. हे कायम लक्षात असू द्या. क्वेश्चन तुम्हाला काय करतील, मुद्दामून कन्फ्युज करण्यासाठी त्याच्यामध्ये मायटोसिस किंवा मियोसिस हा वर्ड टाकतील आणि क्वेश्चन विचारलेला असेल इंटरफेसच्या नुसार. मियोसिस असो किंवा मायटोसिस असो इंटरफेस सेम असते. लक्षात राहील? ओके, आता आपण बघूया मायटोसिस. जस्ट रिवाइज करतोय. आता मायटोसिस होतं कुठे? सगळ्यात पहिला क्वेश्चन, कुठल्या सेलमध्ये होतं? तर मायटोसिस ऑलवेज होतं ते सोमॅटिक सेलमध्ये. आता सोमॅटिक सेल म्हणजे कुठल्या सेल? तर सोमॅटिक सेल म्हणजे बॉडी सेल, म्हणजे बॉडीच्या सगळ्याच सेल एक्सेप्ट गॅमेट. बाकीच्या सगळ्या सेल कुठल्या आहेत? सोमॅटिक सेल. ओके, सोमाचा मिनिंग होतो बॉडी. ओके, सो बॉडीच्या सेल. मग सोमॅटिक सेल नॉर्मली डिप्लॉइड असतात आणि या डिप्लॉइड सेल पासून आपल्याला 2 डिप्लॉइडच सेल तयार करायच्या जर असेल, प्लॉइडी लेवल सेम राहिली, म्हणून या टाइपच्या सेल डिव्हिजनला म्हटलं जातं इक्वेशनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन. इक्वेशनल टाइप. ओके, याला काय म्हटलं जातं? इक्वेशनल. का? कारण प्लॉइडी लेवल काय राहिली? सेम. आता प्लॉइडी लेवल म्हणजे काय रे? प्लॉइडी प्लॉइडी मीन्स व्हॉट? ऑलरेडी डिस्कस केलं आपण. सेट ऑफ क्रोमोझोम. ओके, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्लॉइडी अँड जीनोम? काय सांगता येईल? एनीवन? सांगितलंय मी ऑलरेडी. ओके, प्लॉइडी लेवल मीन्स सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम. प्लॉइडी मीन्स सेट ऑफ क्रोमोझोम. एक सेट असेल तर
हा मोनोप्लॉइडी, 2 सेट असेल तर डिप्लॉइडी, 3 सेट असेल तर ट्रिप्लॉइडी, 4 असेल तर टेट्राप्लॉइडी, 5 असेल तर पेंटाप्लॉइडी. ओके, प्लॉइडी मीन्स सेट ऑफ क्रोमोझोम. And what is meant by genome? नाही, प्लॉइडी झालं ना कम्प्लीट सेट. सेट कम्प्लीटच आहे ना, इनकम्प्लीट थोडे. प्लॉइडी मीन्स टोटल जेनेटिक कंटेंट इन द सेल. जेवढं जेनेटिक कंटेंट आहे सेलमध्ये तर त्याला म्हणायचं जिनोम. ओके, मग न्यूक्लियर जिनोम असेल, मायटोकॉन्ड्रियल जिनोम असेल, क्लोरोप्लास्ट जिनोम असेल. ओके, लक्षात येत आहे. सो जिनोम इज कम्प्लीट जेनेटिक कंटेंट इन द सेल नोन ॲज अ जिनोम. सो दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. एक तर सेलमध्ये हॅप्लॉइड सेल असेल तर हॅप्लॉइड प्लॉइडी हॅप झाली. ओके, मोनोप्लॉइडी म्हणतो आपण त्याला, मग त्याला पण आपण जिनोम म्हणू शकतो. पण एखादी सेल डिप्लॉइडी असेल मग त्याच्यात 2 सेट आले क्रोमोझोमचे, पण जिनोम मात्र एकच आला ना, जिनोम एकच आला. ओके, लक्षात येत आहे काय सांगतो. जर एखादी सेल जर सपोज टेट्राप्लॉइडी असेल तर त्याच्यात 4 सेट क्रोमोझोमचे झाले, पण जिनोम एकच आहे. 4ही सेटचा मिळून एकच जिनोम झाला. समजलंय दोन्हीमध्ये. ओके, जेवढं जेनेटिक कंटेंट असेल ते सगळं त्याला काय म्हणायचं, जिनोम. आणि प्लॉइडी मीन्स सेट ऑफ क्रोमोझोम. ओके, नेक्स्ट. आता बघा, आपल्याला काय करायचं, सेल एक्झॅक्ट सिमिलर बनवायची. मग जेनेटिक कंटेंट डबल करावं लागेल ना. हा, पाठीमागे अजून एक सांगायचं राहिलं. यस फेज मध्ये डीएनएचा नंबर इन्क्रीज होतो, क्रोमोझोमचा नंबर इन्क्रीज होत नाही. मग क्रोमोझोमचा नंबर इन्क्रीज होत नाही तर आपल्याला मायटोसिस मध्ये तर क्रोमोझोमचा नंबर इन्क्रीज करावा लागेल. कारण सपोज इथे जर 2n असेल, म्हणजे सपोज इथे 46 क्रोमोझोम असेल तर या सेलमध्ये पण 46च होतील ना. मग या सेलमध्ये 46 देण्यासाठी क्रोमोझोम कुठे आहेत, तर ते बनवावे लागतील. मग ते इंटरफेज मध्ये तर बनत नाही, मग कुठे बनतात, तर एम फेज मध्येच बनतात. ओके, कसे बनतात ते बघू. आता बघा, सगळ्यात पहिली जी फेज असते तर ती असते प्रोफेज. आता इथे काही पार्ट नाहीये, प्रोफेज फर्स्ट, प्रोफेज सेकंड असं काही नाहीये. मायटोसिस मध्ये 4च फेज असतात, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज. मग पहिली आहे प्रोफेज. आता प्रोफेज मध्ये काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा ही जी सेल आहे, हे जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, तर काय होतं, सगळ्यात पहिल्यांदा होतं कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमचं कंडेन्सेशन स्टार्ट होतं. ओके, काय होतं, क्रोमोझोमचं कंडेन्सेशन स्टार्ट होतं. हे जे क्रोमोझोम आहे तर त्याचं कंडेन्सेशन स्टार्ट झालं. त्याच्यानंतर काय झालं, न्यूक्लियर एनव्हलपचं काय झालं, डिजनरेशन स्टार्ट झालं. त्यानंतर काय झालं, सेल ऑर्गेनलचं डिसअपिअरन्स झालं. ओके, सेल ऑर्गेनल गेले जेणेकरून ही जागा काय होईल, जास्त मिळेल. ओके, अजून काय झालं, सेंट्रोझोमचं रेप्लिकेशन झालं आणि ते अपोजिट साईडला मूव्ह व्हायला लागले. ओके, अजून अपोजिट साईडला कम्प्लीट गेले नाहीये पण स्टार्ट झालं मुवमेंट. ओके, त्याच्यानंतर सेकंड फेज काय येते, मेटाफेज. ओके, मी वाटलं तिथे लिहून ठेवतो ते पण, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील शॉर्ट इव्हेंट. सो कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. सेकंड, न्यूक्लियर envelope disappeared. त्यानंतर सेल ऑर्गेनल disappeared. सेंट्रोझोम रेप्लिकेशन. ओके, एवढे सगळे इव्हेंट कुठे होतात, प्रोफेज मध्ये. आता मेटाफेज मध्ये काय होतं बघा, मेटाफेज मध्ये सेंट्रोझोम पासून सुरुवातीला, सेंट्रोझोम पासून काय झालं, स्पिंडल फायबर फॉर्म झाले
आणि त्या स्पिंडल फायबरनी अटॅच केले हे सगळे क्रोमोझोम इक्वेटोरियल पोझिशनला. पण आता हे सेंट्रोझोम मधून, सपोज हे सेंट्रोझोम आहे, इकडे एक सेंट्रोझोम आहे आणि या सेंट्रोझोम पासून निघालेले हे स्पिंडल फायबर, आणि हे स्पिंडल फायबर कुठे कनेक्ट होतील? या यस, कुठे कनेक्ट होतात? कायनेटोकोरला. ओके, क्रोमोझोमच्या कायनेटोकोरला. म्हणजे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर जर आपण असं काढलं, हे दॅट इज द क्रोमोझोम, आणि या क्रोमोझोमच्या मध्ये इथे असतो सेंट्रोमियर. कोण असतो? सेंट्रोमियर. आणि या सेंट्रोमियरच्या सराउंडिंगला एक डिस्क लाईक स्ट्रक्चर असतं नोन ॲज अ कायनेटोकोर. आणि या कायनेटोकोरला ऍक्च्युली स्पिंडल फायबर अटॅच असतात. आता सपोज याच सेंट्रोमियर मधून अशी एक ब्रांच निघाली आणि एक ब्रांच इकडे निघाली, तर या दोनही ब्रांचला, या दोनही आर्मला म्हटलं जातं सिस्टर क्रोमॅटिड. काय म्हटलं आता? सिस्टर क्रोमॅटिड म्हटलं आता. आता हे सिस्टर क्रोमॅटिड एम फेज मध्ये तयार झालेले आहेत. ओके, सिस्टर क्रोमॅटिड तयार झालेले आहेत. मग सपोज आपण याला असं काढूया आणखीन. क्रोमोझोम एकच आहे, फक्त सिस्टर क्रोमॅटिड तयार झालं. मग आता काय होईल? आता मेटाफेज मध्ये इथे स्पिंडल फायबर अटॅच झाले. कुठे? सो सगळ्यात पहिला इव्हेंट काय होतं याच्यामध्ये? सगळे क्रोमोझोम कुठे आले? इक्वेटोरियल पोझिशन. सो क्रोमोझोम लाय ऑन इक्वेटोरियल पोझिशन. सेकंड इव्हेंट काय? स्पिंडल फायबर अटॅच टू स्पिंडल फायबर अटॅच टू कायनेटोकोर. ओके, कायनेटोकोरला अटॅच झालं. अजून काय होत आहे? कंप्लीट होत आहे. यस, व्हेरी नाईस. क्रोमोझोमचं कंडेन्सेशन, क्रोमोझोमल कंडेन्सेशन कंप्लीट होत आहे. ऍक्च्युली कंप्लीट झालं त्याच्यामुळे तर हे सगळं आले ना. कंप्लीट झालं म्हणून तर इक्वेटोरियल पोझिशनला आले. जर कंप्लीट झालं नसतं तर आले असते का? नाही. ओके, सो आता पुढे सेलला काय केलं जातं? इथे टेस्ट केलं जातं, चेक केलं जातं की सेल खरंच इथपर्यंत आली आहे का. काय कसं चेक केलं जातं? एक चेक पॉईंट आहे. कुठला चेक पॉईंट आहे? स्पिंडल फायबर असेंब्ली चेक पॉईंट. आणि या स्पिंडल फायबर असेंब्ली चेक पॉईंटनी काय चेक केलं? तर हे स्पिंडल फायबर या साईडने या साईडने दोनही साईडनी कनेक्ट झाले आहेत की नाही, तर हे चेक केलं. ओके, आता बघा याला म्हटलं स्पिंडल फायबर. हे स्पिंडल फायबर आहे. इथे जो आहे तर तो काय आहे? सेंट्रोझोम आहे. ओके, पण इथे जो काही असं स्ट्रक्चर तयार होतंय ना, तर त्याला काय म्हटलं आपण? ऍस्टर म्हटलं. याला काय म्हणतो आपण? ऍस्टर. त्याच्यानंतर नेक्स्ट इथे चेक झालं, त्याच्यानंतर सेलला प्रोसीड केलं जातं पुढे ऍनाफेज मध्ये. ओके, सेलला काय केलं जातं? प्रोसीड केलं जातं. कुठे? ऍनाफेज मध्ये. मग ऍनाफेज मध्ये काय होईल? जे काही स्पिंडल फायबर आहे त्याचं शॉर्टनिंग स्टार्ट होईल. आता शॉर्ट झाल्यामुळे काय होईल? हा क्रोमोझोम जो आहे तर तो मधून असा काय होईल? ब्रेक होईल. ओके, मग क्रोमॅटिड सेपरेशन होईल. ओके, मग ही जी सेल आहे तर या सेलमध्ये हे जे काही सेंट्रोझोम आहे, हे जे काही सेंट्रोझोम आहे तर याच्यापासून तयार झालेले स्पिंडल ते शॉर्ट झाले. शॉर्ट झाल्यामुळे त्यांनी दोन्हीकडे खेचायला सुरुवात केलं आणि हे क्रोमोझोम जे आहे, जे सेंट्रोमियर सेपरेशन झालं आणि त्या प्रत्येक जे सिस्टर क्रोमॅटिड जे होते किंवा क्रोमॅटिड म्हणूया आपण, ते सिस्टर क्रोमॅटिड पासून परत कशाचं फॉर्मेशन झालं? क्रोमोझोमचं फॉर्मेशन झालं. ओके, क्रोमॅटिड पासून कशाचं फॉर्मेशन झालं? क्रोमोझोम. सो सगळ्यात पहिला इव्हेंट शॉर्टनिंग ऑफ स्पिंडल फायबर. त्याच्यानंतर काय दुसरा इव्हेंट? सेपरेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटिड. व्हेरी नाईस. नेक्स्ट इव्हेंट
Yes, chromatid is converted into सेपरेट क्रोमोझोम. आता मात्र क्रोमोझोमचा नंबर वाढला. जेवढा डीएनएचा नंबर एस फेज मध्ये वाढला होता तेवढाच क्रोमोझोमचा नंबर पण त्या अकॉर्डिंग वाढला. येस, आता क्रोमोझोम डबल झाले आणि लास्ट फेज येते दॅट इज द टीलोफेज. ओके, लास्ट फेज काय येते? टीलोफेज. आता टीलोफेज मध्ये काय होईल तर हे जे क्रोमोझोम आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काय होईल, जे क्रोमोझोम आहे तर त्याच्या सेंट्रोझोमचं काय होईल? डिजनरेशन होईल. स्पिंडल फायबरचं काय होईल? डिजनरेशन होईल. आणि त्याच्यामुळे जे सेपरेट क्रोमोझोम झाले होते तर ते क्रोमोझोम ला काय फॉर्मेशन होईल? न्यूक्लिअर एनव्हलप फॉर्मेशन होईल. त्याच्यानंतर जे सेल ऑर्गनल डिसअपियर झाले होते तर सगळ्यांचं रिअपिअरन्स होईल. ओके, म्हणजेच टीलोफेज ही रिव्हर्स कोण आहे? प्रोफेज. टीलोफेज कोण आहे? रिव्हर्स. म्हणजे जेवढं याच्या झालं होतं त्याच्या अपोजिट. ओके, मग सगळ्यात पहिल्यांदा काय होईल? ओके, सगळ्यात पहिल्यांदा स्पिंडल फायबरचं डिजनरेशन होईल. ओके, सो डिजनरेशन ऑफ स्पिंडल फायबर. त्याच्यानंतर इथेच सेंट्रोझोम पण म्हणूया. सेंट्रोझोम. नेक्स्ट काय होईल? न्यूक्लिअर एनव्हलप रिअपियर्ड. त्याच्यानंतर सेल ऑर्गॅनल रिअपियर्ड. ओके, आणि परत लास्टला लिहू शकता तुम्ही जे क्रोमोझोमचं कंडेन्सेशन झालं होतं तर ते क्रोमोझोम कन्व्हर्टेड इनटू क्रोमॅटिन किंवा डिकंडेन्सेशन म्हणूया सिम्पली. ओके, डिकंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. ओके, सो ह्या सगळे इव्हेंट इथे झाले आणि आपल्याला एकाच सेलमध्ये दोन न्यूक्लियस बनले. मग एकाच सेलमध्ये दोन न्यूक्लियस असेल तर त्याला काय म्हणतो आपण? डायड ऑफ सेल. सेलमध्ये एका सेलमध्ये दोन न्यूक्लियस बनले, सो डायड ऑफ दी सेल. डायड फॉर्मेशन झालं. सो आतापर्यंत आपण काय केलं? एका सेलमध्ये दोन न्यूक्लियस बनवले. दोन्ही न्यूक्लियस मध्ये प्लॉइडी लेवल काय होती? सेम होते. जी की प्लॉइडी लेवल प्रोफेज मध्ये होती किंवा जी प्लॉइडी लेवल इंटरफेज मध्ये होती तीच प्लॉइडी लेवल एका न्यूक्लियस मध्ये आली आहे. ओके, सो इथपर्यंत एम फेज. पण आता एका सेलच्या दोन सेल तयार करायच्या, मग फक्त कॅरिओकायनेसिस होऊन चालेल का? कॅरिओकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. डिव्हिजन झालंय न्यूक्लियस, पण फक्त कॅरिओकायनेसिस करून चालेल का? नाही, आपल्याला काय करावं लागेल? सायटोकायनेसिस सुद्धा करावं लागेल. मग सायटोकायनेसिस कसं होतं ते बघू. ओके, नेक्स्ट आहे सायटोकायनेसिस. आता सायटोकायनेसिस मध्ये काय करणार आहे आपण? स्टडी डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. मग आता सायटोकायनेसिस प्लांट मध्ये आणि ऍनिमल मध्ये वेगळं होतं, कारण प्लांट मध्ये सेल वॉल असतो आणि ऍनिमल मध्ये सेल वॉल नाहीये. मग सगळ्यात पहिल्यांदा काय होतं बघा, सपोज ही एक प्लांटची सेल आहे आणि या प्लांटच्या सेलमध्ये इथे एक न्यूक्लियस बनलाय, इथे एक न्यूक्लियस बनलाय. मग काय होईल? सगळ्यात पहिल्यांदा प्लांट सेलमध्ये काही सेल्युलोजचे ग्रॅन्युल्स बनतील, ज्याला आपण म्हणतो फ्रॅग्मोप्लास्ट. मग हे फ्रॅग्मोप्लास्ट इथे अटॅच होतील, सेंटर पोझिशन पासून साईटला जातील. याला काय म्हणायचं? फ्रॅग्मोप्लास्ट. हे कशापासून बनलेले असतात? सेल्युलोज पासून बनलेले असतात. आणि त्यानंतर इथे कंप्लीट सेल्युलोजच्या लाइनिंग तयार होतात आणि त्या कंप्लीट एक वॉल बनवतात. सो याला म्हटलं जातं सेल प्लेट फॉर्मेशन. काय म्हणायचं? सेल प्लेट फॉर्मेशन. आता हे काय झालं? सेल मधून बाहेरच्या साईडला स्टार्ट झाली ना, मग याला काय म्हणायचं? सेंट्री
फ्युगल ऑर्डर. यस, सेंट्रीफ्युगल. का? कारण मधून आउट साइडला गेलं ना, सेंटर कडून आउट साइडला गेलंय, म्हणून याला म्हणायचं सेंट्रीफ्युगल ऑर्डर. पण अॅनिमल मध्ये सेल वॉल नाहीये, मग अॅनिमल मध्ये याच्या एक्झॅक्ट अपोजिट कंडिशन. काय होतं बघा, अॅनिमल मध्ये जर बघितलं आपण तर सपोज ही अॅनिमलची सेल आहे आणि या अॅनिमलच्या सेलमध्ये काय होतं तर सगळ्यात पहिल्यांदा प्लाझ्मा मेम्ब्रेनचं, फॉर एक्झाम्पल इथे एक न्यूक्लियस आहे, इथे एक न्यूक्लियस आहे, आता इथे एम्प्टी स्पेस आहे मध्ये, मग या एम्प्टी स्पेसमुळे काय होतं, हा प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे तर तो असा आतमध्ये इन्व्हॅजिनेट होतो. या पार्टला म्हणायचं सेल फरो फॉर्मेशन. ओके, याला काय म्हणायचं, सेल फरो फॉर्मेशन. आणि सेल फरो फॉर्मेशन झालं, आता बघा कुठून कुठे आलंय, बाहेरच्या साईडनी स्टार्ट झालंय आणि कनेक्ट कुठे होणार आहे, आतमध्ये सेंटरला कनेक्ट होणार आहे. इज इट राईट? म्हणजे ही कनेक्ट पुढे पुढे जाऊन असा कनेक्ट होईल आणि याच्यापासून दोन सेल बनतील अशा, ही एक सेल, ही एक सेल. ओके, पण याच्यासाठी बाहेरून आतमध्ये आलं, मग याला काय म्हणायचं, कुठली ऑर्डर म्हणायची, याच्या अपोजिट. मग सेंट्रीफ्युगलच्या अपोजिट कुठलं, सेंट्रीपेटल. यस, सेंट्रीपेटल ऑर्डर, सेंट्रीपेटल, बाहेरून आतमध्ये. ओके, सो जनरली प्लांट मध्ये जे सायटोकायनेसिस होतं तर ते होतं सेंट्रीफ्युगल ऑर्डरनी, आणि अॅनिमल मध्ये जे काही सायटोकायनेसिस होतं तर ते कुठल्या ऑर्डरने होतं, सेंट्रीपेटल ऑर्डरने होतं. प्लांट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा फ्रॅग्मोप्लास्ट बनतात, त्याला सेल प्लेट फॉर्मेशन म्हटलं जातं. अॅनिमल मध्ये मात्र सेल प्लेट फॉर्मेशन होत नाही, काय होतं, सेल फरो फॉर्मेशन होतं. क्लिअर इथपर्यंत? त्याच्यामध्ये कुणाला काही डाऊट? ओके, क्वेश्चन आला तर या दोन ठिकाणीच विचारतील, याच्यामध्ये एवढं काही डीप मध्ये काय करायची गरज नाही. ओके, हा पुढे सेल बायोलॉजी मध्ये कनेक्ट करायचं असेल तर इथे क्वेश्चन बनवू शकतो की हे सेल्युलोज बनवतो कोण, तर सेल्युलोज कोण बनवतं, कुठला पार्ट बनवतो, कुठला सेल ऑर्गेनल बनवतो प्लांट सेल मध्ये, आठवतंय कुणाला? गोल्गीचा कुठला पार्ट बनवतो, आता एवढी इंटर बास झाली. येस, मेडियन गोल्गी बनवतो. आता नेक्स्ट आहे मियोसिस. ओके, नेक्स्ट जे आहे तर ते आहे मियोसिस. आता मियोसिसला जर आपण जर डिटेल मध्ये जर बघितलं तर मियोसिस होतं फक्त गॅमेट फॉर्मेशन साठी, म्हणजे होणार कुठल्या सेलमध्ये, गॅमेटिक सेलमध्ये. ओके, कुठल्या सेलमध्ये होईल, गॅमेटिक सेलमध्ये होईल, गॅमेट फॉर्मेशन करण्यासाठी. मग जेव्हा आपण मियोसिस स्टडी करतो तर मियोसिस दोन पार्ट मध्ये होतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, माझ्याकडे एक डिप्लॉइड सेल आहे आणि या डिप्लॉइड सेल मध्ये फर्स्ट टाइम मियोसिस झालं, सो मियोसिस फर्स्ट. हे मियोसिस फर्स्ट जेव्हा येतं तर तेव्हा एका सेल पासून दोन हॅप्लॉइड सेल बनतात, एका डिप्लॉइड सेल पासून दोन हॅप्लॉइड सेल बनल्या. पण परत मियोसिस सेकंड जेव्हा होतं, मियोसिस सेकंड जेव्हा होतं तेव्हा याच हॅप्लॉइड सेल पासून दोन हॅप्लॉइड सेलच बनतात आणि या हॅप्लॉइड सेल पासून सुद्धा दोन हॅप्लॉइड सेल बनतात. म्हणजे हॅप्लॉइड सेल पासून हॅप्लॉइड सेलच बनल्यात. मग हॅप्लॉइड सेल पासून जर हॅप्लॉइड सेल बनत असेल तर या फेजला आपण इक्वेशनल म्हणू शकतो. ओके, इक्वेशनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन. पण इथे मात्र प्रायोरिटी लेवल काय झाली आहे, रिड्यूस झाली आहे, मग याला म्हणायचं रिडक्शनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन, रिडक्शनल सेल डिव्हिजन. आता मला सांगा, आपण मगाशी जी बघितली मायटोसिस तर ते पण इक्वेशनल टाइप ऑफ सेल डिव्हिजनच होतं ना. मग इथे मियोसिस सेकंड आणि मायटोसिस दोन्ही पण एकच आहे. मग आपण असं म्हणू शकतो मियोसिस सेकंड इज ऑलवेज मायटोसिस. येस, मियोसिस सेकंड हे ऑलवेज काय आहे, मायटोसिसच आहे. पण मियोसिस फर्स्ट मात्र मायटोसिस नाहीये, कारण इथे प्लॉडी लेवल काय होते, हाफ होते. प्लॉडी लेवल हाफ होते, जेवढी असेल त्याच्या हाफ. मग हे मियोसिस फर्स्ट जे आहे, आता ऍक्च्युअली मियोसिस जे आहे तर ते कसं होतं बघूया, किती फेज मध्ये होतं मियोसिस, तर मियोसिस दोन फेज मध्ये होतं. एक मियोसिस फर्स्ट आणि दुसरं मियोसिस
सेकंड. आता मियोसिस फर्स्ट मध्ये जर आपण बघितलं तर 4 फेजेस आहेत. ठीक आहे. त्यातली पहिली फेज आहे दॅट इज द प्रोफेज फर्स्ट. ओके. पण ही प्रोफेज फर्स्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढे मियोसिस वरती क्वेश्चन विचारतील त्याचे 80% क्वेश्चन हे प्रोफेज फर्स्ट वरतीच विचारतील. मग प्रोफेज फर्स्ट काय इम्पॉर्टंट आहे? कारण याच्यामध्ये व्हॅरिएशन क्रिएट होतं, रिकॉम्बिनेशन क्रिएट होतं आणि त्यासाठी या फेज मध्ये आणखी 5 फेजेस होतात. त्याच्या सब फेजेस जर आपण कन्सिडर केल्या तर 5 सब फेजेस आहेत. कुठल्या? तर पहिली आहे लेप्टोटिनी, दुसरी आहे झायगोटिनी, तिसरी आहे पॅचिटिनी, नंतर आहे डिप्लोटिनी आणि लास्टला आहे डायकायनेसिस. ओके. लास्ट आहे डायकायनेसिस. त्यानंतर होईल मेटाफेज फर्स्ट, नंतर होईल ॲनाफेज फर्स्ट, लास्टला होईल टीलोफेज फर्स्ट. ओके. त्याच्यानंतर मियोसिस सेकंड मध्ये काय होईल? पहिली फेज प्रोफेज सेकंड, नंतर मेटाफेज सेकंड, नेक्स्ट ॲनाफेज सेकंड आणि लास्टला होईल टीलोफेज सेकंड. पण आता बघा आपल्याला माहिती आहे टीलोफेज झाल्यानंतर काय होत असतं? सायटोकायनेसिस. मग इथे एकदा सायटोकायनेसिस होईल आणि इथे एकदा सायटोकायनेसिस होईल. दोनदा सायटोकायनेसिस होईल. आता एक आपण चेक पॉइंट आपण बघितला होता एम फेज मध्ये. कुठे बघितला होता चेक पॉइंट? मेटाफेज आणि ॲनाफेजच्या मध्ये. काय नाव दिलं आपण त्याला? स्पिंडल फायबर असेंबली चेक पॉइंट. मग ह्या स्पिंडल फायबर असेंबली चेक पॉइंट जो होता तर तो कुठे होता? मेटाफेज आणि ॲनाफेजच्या मध्ये होता चेक पॉइंट. मग इथे आपण एक चेक पॉइंट टाकूया. मग तोच चेक पॉइंट इथे पण आहे ना, मेटाफेज आणि ॲनाफेज, म्हणजे इथे पण एक चेक पॉइंट वाढेल. सो इथे पण एक चेक पॉइंट वाढेल. मग मला सांगा, जसं आपण मायटोसिस मध्ये बघितलं की मायटोसिस मध्ये किती चेक पॉइंट होते? 4 होते. G1 आणि S च्या मध्ये, S आणि G2 च्या मध्ये, G2 अँड प्रोफेजच्या मध्ये आणि ॲनाफेज आणि मेटाफेज आणि ॲनाफेजच्या मध्ये. असे किती झाले? 4 चेक पॉइंट. पण तेच जर आपण जेव्हा मियोसिस मध्ये बघू तेव्हा किती चेक पॉइंट होतील? 5 होतील. कारण इथे काय तर मियोसिस फर्स्ट मध्ये एक चेक पॉइंट असेल आणि मियोसिस सेकंड मध्ये एक चेक पॉइंट असेल. ओके. सो एक चेक पॉइंट एक्स्ट्रा होतोय मियोसिस मध्ये. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की मियोसिस मध्ये रेप्लिकेशन किती वेळेस होतं तर मला सांगा एम फेज मध्ये रेप्लिकेशन होतं का कुठे? एम फेज मध्ये कुठेही रेप्लिकेशन होत नाही. त्याच्यामुळे एम फेज कितीही वाढवल्या, मियोसिस फर्स्ट मियोसिस सेकंड केलं काय, मायटोसिस केलं काय, किंवा अजून कितीही वेळेस डिव्हिजन केलं काय, रेप्लिकेशन होईल का? नाही. एम फेज मध्ये रेप्लिकेशन होत नाही. मात्र सेल डिव्हिजन मध्ये एकदा रेप्लिकेशन होतं एस फेज मध्ये. ओके. सो जर तुम्हाला असा क्वेश्चन आला की एम फेज मध्ये किती वेळेस रेप्लिकेशन होतं तर एम फेज मध्ये रेप्लिकेशन होत नाही. इंटरफेज मध्ये मात्र एकदा रेप्लिकेशन होतं. कुठल्या फेज मध्ये? एस फेज मध्ये. ओके. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ एस फेज? सिंथेसिस फेज. सिंथेसिस का म्हटलं? कारण काय सिंथेसिस केलं जातं तिथे? डीएनए सिंथेसिस केला जाता. क्रोमोझोमचा नंबर इक्वल असतो, क्रोमोझोमचा नंबर ऍज इट इज असतो, फक्त डीएनएचा नंबर वाढतो. ओके. त्यासाठी आपण एक डायग्राम काढत असतो बघा सेल सायकलची मियोसिसच्या रिलेटेड. इकडे लक्ष द्या थोडस. फॉर एक्झाम्पल ही एक सेल आहे आणि या सेलमध्ये मॅक्झिमम पार्ट जो आहे तर तो आहे इंटरफेजचा.
आता मी परत इथे डिटेलमध्ये काढत नाही, आपण फक्त जस्ट G1 S अँड G2. G1च्या बाहेर कोण आहे? G0. यस फेज मध्ये काय होणार आहे? रेप्लिकेशन. कोणाचं? डीएनएच. सो डीएनए रेप्लिकेशन. ओके. पण आता यम फेज, हिला कन्सिडर करू आपण यम फेज. यम फेज मीन्स मियोसिस फेज. ओके. मग यम फेज मध्ये सगळ्यात पहिला काय होईल? प्रोफेज फर्स्ट. आता या प्रोफेज फर्स्ट मध्ये 5 फेजेस होतील. लिप्टोटिनी, झायगोटिनी, पॅचिटिनी, डिप्लोटिनी, डायकायनेसिस. या 5ही फेज या प्रोफेज फर्स्ट मध्येच होतील. त्याच्यानंतर पुढे मेटाफेज फर्स्ट, नंतर अनाफेज फर्स्ट, नंतर टिलोफेज फर्स्ट. इथे काय होईल? सायटोकायनेसिस होईल. त्याच्यानंतर परत प्रोफेज सेकंड, नंतर मेटाफेज सेकंड, नंतर अनाफेज सेकंड, नंतर टिलोफेज सेकंड आणि लास्टला सायटोकायनेसिस. मग आता या फिगरवरून आपल्याला कळेल डीएनए रेप्लिकेशन इथे होतं. इथे होतंय का? नाही होत. ओके. त्याच्यामुळे हा ओव्हरव्ह्यू, ज्या 2 ओव्हरव्ह्यूच्या डायग्राम आपण काढलेल्या आहेत, एक मेटाफेज आणि दुसरी अनाफेज मध्ये, या खूप महत्वाच्या आहेत. ओके. याच्यावरून तुमचे खूप सारे बेसिक क्वेश्चन जे आहेत तर ते सॉल्व्ह होतील. क्लिअर इथपर्यंत? ओके. आता मियोसिस फर्स्ट काय होतं ते डिटेलमध्ये बघू. सो पहिली प्रोफेज फर्स्ट. ओके. सो प्रोफेज फर्स्ट मध्ये पहिली फेज दॅट इज द लिप्टोटिनी. आता लिप्टोटिनी मध्ये काय? एकदम मी सगळं लिहून घेतो. लिप्टोटिनी, झायगोटिनी, पॅचिटिनी, डिप्लोटिनी आणि लास्टला डायकायनेसिस. आता काय काय चेंज होतं बघा. सगळ्यात पहिल्यांदा लिप्टोटिनी फेज मध्ये काय होईल? तर क्रोमोझोमचं कंडेन्सेशन स्टार्ट होईल आणि क्रोमोझोम इथे थिनेस्ट आणि लॉंगेस्ट क्रोमोझोम बनतो. ओके. त्याच्यानंतर काय होईल? सो सगळ्यात पहिल्यांदा कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट. इथे एंड झाला नाहीये, इथे फक्त स्टार्ट झालं. आणि या स्टेज मध्ये थिनेस्ट अँड लॉंगेस्ट क्रोमोझोम बनतात. अजून काय होतं याच्यामध्ये? न्यूक्लिअर एन्व्हलप डिजनरेट व्हायला स्टार्ट होतो. ओके. त्याच्यानंतर येते झायगोटिनी. नावातच आहे झायगोट म्हणजे 2चं युनियन. मग इथे पण काय झालेत? 2 होमोलॉगस क्रोमोझोम काय झालेत? एकत्र आलेत. ओके. सो 2 होमोलॉगस क्रोमोझोम असे एकत्र आले. असे 2 होमोलॉगस क्रोमोझोम एकत्र आले. सो काय होतं? आपण काय म्हणतो त्याला? आपण बायव्हॅलंट क्रोमोझोम. सो कशी कंडिशन बनते? बायव्हॅलंट क्रोमोझोम बनतात. बायव्हॅलंट क्रोमोझोम. ओके. पण हे बायव्हॅलंट क्रोमोझोम कोणाचे बनतात? कोणापासून बनतात? होमोलॉगस क्रोमोझोम पासून बनतात.
अजून काय होतं या फेज मध्ये? या फेज मध्ये या ऍक्च्युली प्रोफेज आणि लुप्टोडेनी आणि झायगोटेनी या कशा आहेत? शॉर्ट ड्युरेशनच्या आहेत. या दोन्ही फेज कशा आहेत? शॉर्ट ड्युरेशनच्या फेज आहेत. कुणाच्या कंपॅरिझन मध्ये? तर पॅचेटिनीच्या. आता पॅच फॉर्मेशन झालं. ओके, पॅचेटिनी मध्ये पॅच फॉर्मेशन. मग काय होतं? जे दोन होमोलॉगस क्रोमोझोम आहे तर त्याच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड, ओके, नॉन सिस्टर क्रोमॅटिड काय करतात? एकमेकांसोबत असा पॅच तयार करतात, एकमेकांना चिटकतात. ओके, पॅच फॉर्मेशन. सो इथे बघा असे पॅच फॉर्मेशन होत. असे पॅच फॉर्मेशन केलं. ओके, मग काय म्हटलं आता इथे? क्रॉसिंग ओव्हर. क्रॉस झाला ना इथे, हे बघा इथे क्रॉसिंग झाला. मग सगळ्यात इथे काय होईल? क्रॉसिंग ओव्हर होईल. क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर मुळे काय होईल? रिकॉम्बिनेशन्स बनतील. ओके, रिकॉम्बिनेशन बनतील. पण रिकॉम्बिनेशन करण्यासाठी कुठला एन्झाइम असेल इथे? व्हेरी नाईस, रिकॉम्बिनेज एन्झाइम असेल. आता रिकॉम्बिनेज एन्झाइम मध्ये दोन एन्झाइम येतात. कुठले कुठले? व्हेरी नाईस, एंडोन्यूक्लिएज प्लस लायगेज. आता एंडोन्यूक्लियस काय करतो? एंडोन्यूक्लियसला म्हटलं आता मॉलिक्युलर सीझर, तो कट करतो डीएनए ला. आणि लायगेज काय करतो? सील करतो. म्हणजे एक कट करतो, एक जोडतो. आणि त्याच्यामुळे काय होतं? वेगवेगळे कंडिशन, व्हॅरिएबल कंडिशन जे येतात ते तयार होतात. आणि सगळ्यात जास्त व्हॅरिएशन या रिकॉम्बिनेशन्स मुळे येतात. ओके, त्याच्यानंतर पुढे डिप्लोटिनी फेज मध्ये. डिप्लोटिनी फेज मध्ये काय होतं? तर हे जे काय व्हॅरिएबल क्रोमोझोम जे झाले अगोदर इथे इथे याला काय म्हटलंय? क्रॉस तयार झाले. त्याला कुठला कॉम्प्लेक्स? सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. ओके, कुठे तयार होतो? कुठल्या फेज मध्ये? कुठल्या फेज मध्ये तयार होतो सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स? झायगोटेनी मध्ये तयार होतो. ओके, हे जे काही जवळ आलेत ना, तर यांच्यामध्ये ऍक्च्युअली जवळ आल्यानंतर जे कनेक्शन होतं, सो त्याला म्हटलं आता सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. ओके, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर इकडे बघा, आता हे जे काही एकत्र आलेत तर त्याला काय करायचं? मधून ब्रेक केलं जायचं. ओके, आणि परत हे सेपरेट होतं असे. पण सेपरेट होत असताना मात्र काय झालेत? आता दोन्हीचा पण एकमेकांचे काही जीन्स शेअर केलेत त्यांनी. सो व्हॅरिएबल क्रोमोझोम बनलेत. ओके, क्रोमोझोम कसे बनलेत? व्हॅरिएबल. आणि हे सेपरेट होतील. पण आता मात्र कॉम्बिनेशन काय झालेले असतील? व्हॅरिएबल झालेले असतील. सो काय म्हटलं त्याला? कायझमॅटा फॉर्मेशन. इथे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्सचं काय झालेलं असतं? टर्मिनलायझेशन. इज इट राईट? अजून काय होतं इव्हेंट? हा, एक सेप क्रोमोझोम बनतात. अजून काय बनलं? ते झालंय ना, कालच झालंय. डिझॉल्युशन ऑफ किंवा टर्मिनलायझेशन म्हणा. ओके, टर्मिनलायझेशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. ओके, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स आता सेपरेट झाले. त्याच्यानंतर पुढच्या फेज मध्ये काय होईल? डायकायनेसिस मध्ये हा न्यूक्लियोलस अँड न्यूक्लियर एनव्हलप कम्प्लिटली डिसॅपेअर्ड होतो. ओके, सो न्यूक्लियोलस अँड न्यूक्लियर एनव्हलप completely disappeared. हा,
अजून काय होतं? यस, व्हेरी नाईस. स्पिंडल फायबर फॉर्मेशन होतं. सेंट्रोझोम जे आहे तर ते इथे तयार होऊन असे अपोजिट एंडला जातात. इथे होमोलॉगस क्रोमोझोम जे आहे तर ते असे होमोलॉगस क्रोमोझोम आलेले असतात इथे इक्वेटोरियल पोझिशन, हे मेटाफेज मध्ये येतील. पण अगोदर इथे स्पिंडल फायबर तयार झालेत आणि जे काय आपले क्रोमोझोम आहेत तर ते असे होमोलॉगस क्रोमोझोम जे आहे तर ते इकडे तिकडे होते अगोदर. हे होमोलॉगस क्रोमोझोम सपोज इकडे तिकडे होते. ओके, तर हे सगळे जे आहे तर ते प्रोफेज मध्ये होते. म्हणजे काय झालं, जे मायटॉसिस मध्ये प्रोफेज मध्ये होत होतं तेच होतं इथे, फक्त इथे परत कंपार्टमेंट आहेत. का? कारण खूप सारे इव्हेंट आहेत इथे जे की तिकडे नव्हते. आता तुम्ही म्हणाल की सर आम्हाला ही सेपरेट सेपरेट डिव्हिजन बघता येईल का? मग आम्ही असं कन्सिडर करू शकतो का? तर खूप साऱ्या प्लांटच्या सेलमध्ये किंवा खूप साऱ्या अॅनिमल सेलमध्ये यांच्यामध्ये अशी डिस्टिंक्ट अशी बाउंड्री नाहीये की ही फेज फक्त प्रोफेज फर्स्ट मधल्या डिप्लोटिनीची होती किंवा ही फक्त झायगोटिनीची होती, ही फक्त लिप्टोटिनीची होती, अशी एक डिस्टिंक्ट अशी बाउंड्री नाहीये. आता याच्यामध्ये लॉंगेस्ट फेज कुठली असेल तर ती असते पॅचिटिन. या 5 फेज मध्ये कुठली लॉंगेस्ट फेज आहे तर पॅचिटिन ही लॉंगेस्ट फेज आहे. ओके, बाकीच्या या पहिल्या 2 तर खूप शॉर्ट लाईव्ह आहे, शॉर्ट ड्युरेशनच्या. ओके, मग आता पुढे काय होतं बघा, मेटाफेज फर्स्ट मध्ये. आता बघा नेक्स्ट फेज आहे दॅट इज द मेटाफेज. आणि मेटाफेज पण कुठली फेज? मेटाफेज फर्स्ट. आता मेटाफेज फर्स्ट मध्ये काय होतं, जे सेंट्रोझोम असतात त्यांच्यापासून निघालेले जे स्पिंडल फायबर असतात तर त्यांनी स्पिंडल फायबरनी काय केलं, अटॅचमेंट केली क्रोमोझोम वरती आणि होमोलॉगस क्रोमोझोम जे आहे तर ते होमोलॉगस क्रोमोझोम आपल्या इक्वेटोरियल पोझिशनला आणले. आता इथे होमोलॉगस क्रोमोझोम आहे. आणि हे स्पिंडल फायबर त्याच्या कायनेटोकोरला जाऊन अटॅच झालं. ओके, आता बघा एका क्रोमोझोमला फक्त एकाच साईडच्या कायनेटोकोरला अटॅच आहे, दोन्ही साईडला आहेत का? नाही आहे. म्हणजे मग आता जेव्हा याचं शॉर्टनिंग होईल क्रोमोझोम काय होतील, सेपरेट होतील. क्रोमॅटिड सेपरेट नाही होणार. जे मायटोसिस मध्ये काय होत होतं, क्रोमॅटिड सेपरेशन होत होतं, इथे मात्र क्रोमोझोम सेपरेशन होतं. ओके, सो मेटाफेज मध्ये काय, होमोलॉगस क्रोमोझोम lie on equator. Okay, then spindle fiber attach, kinetochore of homologous chromosome. ओके, नेक्स्ट काय, नेक्स्ट मग काय ते एनाफेज फर्स्ट. एनाफेज फर्स्ट मध्ये काय होतं, शॉर्टनिंग ऑफ स्पिंडल फायबर. स्पिंडल फायबरचं शॉर्टनिंग झाल्यामुळे काय होतं, हाफ क्रोमोझोम जे तर ते या साईडला जातात आणि हाफ जे आहे तर ते या साईडला जातात. हे स्पिंडल फायबर शॉर्टनिंग झालेले, हे स्पिंडल फायबर शॉर्ट झालेले. आता क्रोमोझोम काय झाले, हाफ हाफ झाले. का बरं? कारण जे होमोलॉगस क्रोमोझोम होते त्याच्या दोनही साईडला स्पिंडल फायबर अटॅच आहेत का? नाही. म्हणजे एकाच क्रोमोझोमच्या दोन्ही साईडला नाही आहे, एका क्रोमोझोमच्या एकाच साईडला आहे. मग इथे काय झालं, होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेशन. ओके, होमोलॉगस क्रोमोझोमचं काय झालं, सेपरेशन झालं. ओके, आणि त्याच्यामुळे हाफ हाफ क्रोमोझोम इकडे तिकडे गेले. या पोलार साईडला हाफ क्रोमोझोम आणि इकडच्या पोलार साईडला हाफ क्रोमोझोम. ओके, नेक्स्ट आहे
टीलोफेज, टीलोफेज तर ॲज इट इज असते, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाहीये. ओके, सो टीलोफेज फर्स्ट, आणि टीलोफेज फर्स्ट मध्ये काय होईल, न्यूक्लिअर एनवलला फ्री अपेअर होईल, कारण टीलोफेज काय असते, अपोजिट असते प्रोफेजच्या. ओके, मग इथे काय होईल, एका सेलमध्ये डायड फॉर्मेशन होईल, हाफ क्रोमोझोम इकडे जातील आणि हाफ क्रोमोझोम इकडे येतील. ओके, म्हणजे इथे हॅप्लॉइड आणि इथे हॅप्लॉइड. इज इट राईट? सो काय होईल मग इथे न्यूक्लिअर एनवलप फॉर्मेशन होईल. स्पिंडल फायबर डिजनरेट होतील. त्याच्यानंतर सेल ऑर्गेनल फॉर्मेशन होईल. ओके, आणि हाफ ऑफ काय बनेल, एका सेलमध्ये काय बनलेलं असेल, डायड फॉर्मेशन. आणि याच्यानंतर पुढे काय होईल, सेल पुढे कशासाठी प्रोसीड केली जाईल, सायटोकायनेसिस साठी. ओके, काय केलं जाईल, सायटोकायनेसिस साठी केलं जाईल. आता बघा, मिओसिस आणि मायटोसिस, आता पुढची जी पूर्ण मिओसिस सेकंड होणार ते काय आहे, ॲज इट इज मायटोसिस, म्हणजे परत स्टडी करण्याची काही गरज आहे का, काही गरज नाही. ओके, मग मिओसिस आणि मायटोसिसची सिग्निफिकन्स काय, तर मायटोसिस कशासाठी केलं जातं, तर सेल रिपेअर करण्यासाठी असेल, किंवा एखादी वाउंड हील करण्यासाठी असेल, ग्रोथ करण्यासाठी असेल, डेव्हलपमेंट करण्यासाठी असेल, तर या सगळ्यासाठी मायटोसिस केलं जातं. ओके, पण तेच जर मिओसिस जर म्हटलं तर कशासाठी, तर गॅमेट फॉर्मेशनसाठी, व्हॅरिएशन इन द गॅमेटसाठी, प्लॉइडी लेवल मेंटेन करून ठेवण्यासाठी काय केलं जातं, मिओसिस केलं जातं. सो या दोनही सेल डिव्हिजन जे आहे तर त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे, आणि म्हणून आपल्या बॉडीमध्ये दोनही इव्हेंट होणं गरजेचं असतं. जर सपोज मिओसिस जर झालंच नाही तर अशा वेळेस तो ऑर्गॅनिझम स्टराईल ऑर्गॅनिझम कन्सिडर केला जातो, मिओसिस जर झाला नाही तर. ओके, क्लिअर इथपर्यंत.